जय हिंद, जय महाराष्ट्र. तर सगळ्या मुलांचा एक डाऊट होता की आम्हाला टायमिंग सांगितलं नाही, काय नाही. आता तुम्ही थंबनेलवर बघितलं असेल की टॉपिक काय घेणार आहे आपण आज. तर तुम्हाला जे फॉरेस्ट डिपार्टमेंट कडून सिग्नेचर घेतली, त्या सिग्नेचरच्या वरती काय होतं तुम्ही ते वाचलं नसेल बहुतेक. आज ते क्लिअर करून टाकेल मी की ते काय लिहिलेलं होतं. त्याचा अर्थ असाच होता की कॅन्डिडेट चेस्ट नंबर देऊन एक्झिट करत आहे भरतीतून. म्हणजे तुमचं भरतीमध्ये एंट्री झाली, त्यानंतर चेस्ट नंबर भेटला, रजिस्ट्री करून डबल चेस्ट नंबर जेव्हा तुम्हाला दिला तेव्हा तुमची सिग्नेचर घेतली. त्यानंतर चेस्ट नंबर तुम्ही सबमिट केला म्हणून सिग्नेचर घेतली. तुम्हाला तिथे असं नाही ठरवलं, असं सांगितलं पण नसेल की तुम्ही जी सिग्नेचर द्यायला लागली हे म्हणजे या सिग्नेचरचा अर्थ असा की तुम्हाला टाइम आणि तुमचं सगळं जे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ते मान्य आहेत, असं त्याचा अर्थ नव्हता. तुम्ही सिग्नेचर केली याचा काही प्रॉब्लेम नाही, हे तुम्ही पहिले सांगितलं नव्हतं आम्हाला की बुवा आमच्याकडून अशी सिग्नेचर घेतली. तुमच्याकडून जी सिग्नेचर घेतली ती फक्त चेस्ट नंबर सबमिट केली याची सिग्नेचर घेतली. आता तुम्हाला डाऊट असेल की बुवा आता मी सिग्नेचर दिली म्हणजे मला सगळं मान्य आहे असं झालं का? नाही. तुम्ही सिग्नेचर दिली म्हणजे याचा अर्थ तुम्ही भरतीत एंट्री केली, एंट्री करून चेस्ट नंबर घेतला आणि चेस्ट नंबर सबमिट केला याची तुम्ही सिग्नेचर दिली. की चेस्ट नंबर घेताना तुम्हाला पहिले सिग्नेचर द्यावं लागली आणि चेस्ट नंबर सबमिट करताना तुम्हाला सिग्नेचर द्यावं लागली. फक्त त्याच्यासाठी ती सिग्नेचर होती. आता खूप मुलांना टाइम वगैरे सांगितला नाही, तर ती लिस्ट 3 दिवसांना लागणार आहे. ती 25लाच लास्ट होता. बट काही मुलांनी ईमेल वगैरे केले की आम्हाला भरतीत टाइमवर पोहोचू शकलो नाही, त्यासाठी 26 तारखेला त्यांचं ग्राउंड घेण्यात आलेलं आहे. म्हणजे ज्या मुलांनी मुलींचं ग्राउंड मिस झालेलं होतं त्यांच्या डेटला, त्यांचं ग्राउंड 26 तारखेला आहे. म्हणजे ज्या दिवशी आपली व्हिडिओ अपलोड होईल त्या दिवशी त्यांचं ग्राउंड असणार आहे. तर आता तुम्हाला लिस्टची वेटिंग असेल तर लिस्ट 26 तारखेच्या पुढे 3 दिवस धरा. 26 तारखेच्या पुढे 3 दिवसाच्या नंतर तुमची लिस्ट लागेल. त्या लिस्टमध्ये तुमचं टायमिंग म्हणजे सगळं टायमिंग वगैरे सांगितलं जाईल, बॅच कधीची होती ते सांगितलं जाईल. त्या PDF मध्ये तुमचं सगळं इन्स्ट्रक्शन लिहिलेलं असेल, म्हणजे तुमची सगळी डिटेल लिहिलेली असेल त्या PDF मध्ये. जसं की तुमची मेरिट लिस्ट लागलेली त्या प्रकारे तुमची आता लिस्ट लागणार आहे ग्राउंडची. आता ज्या मुलांना त्या ग्राउंडचे मार्क मान्य नाहीत, ज्या मुलांना ग्राउंडचे मार्क मान्य नाहीत त्यांनी त्या PDF वर ऍक्शन करू शकता ईमेल थ्रू. मी तुम्हाला ईमेल कसा करायचा मागच्या वेळेस पण सांगितलं. आणि पहिले काय झालं, पहिले मुलांना टाइम सांगितला, बहुतेक पहिले मुलांना 21 तारखेला मुलांना टाइम सांगितला, त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या आपल्याला की टाइम सांगितला आणि आमची सिग्नेचर घेतली. बट आता 2 दिवसात असं झालेलं आहे की 2 दिवस, त्याच्या मागचं तर मी क्लिअर नाही सांगू शकणार त्या मुलांची माहिती, पण ते 21 तारखेला ज्यांचं ग्राउंड झालं त्यांनी कमेंटमध्ये सांगायचं की ही गोष्ट खरी होती, तुम्हाला टाइम दाखवण्यात आला होता का नाही. पण 21 तारखेच्या नंतर ज्यांचं ग्राउंड झालं त्यांना फक्त त्यांची एक्झिटिंग आणि एंट्री आणि एक्झिट सिग्नेचर करून घेतली, बस. त्याची ती फॉर्मॅलिटी होती फॉरवर्ड डिपार्टमेंटची. त्याचा अर्थ असा नव्हता की तुम्हाला सगळ्या गोष्टी मान्य आहेत. तुम्हाला आता PDF मान्य असेल किंवा नसेल यावर तुम्ही रिॲक्शन देऊ शकता त्यांच्या ऑफिशियल मेलवर. तर त्यांचा मेल मी डिस्क्रिप्शन मध्ये नक्की देईल. 3 दिवसाच्या नंतर म्हणजे 26 तारखेला एंड होईल, 27, 28, 29 तारखेला तुमचा PDF लीक होईल. म्हणजे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुमचा 29 तारखेला संध्याकाळपर्यंत तरी तुम्हाला PDF भेटून जाईल 3 दिवसात. कारण तर आज आम्ही त्यांना विचारलं बी की सर कधी होईल PDF तुमच्या ऑफिशियल वेबसाईटवर, तर ते बोलले 3 दिवसात आम्ही करून टाकू. 26 तारखेला आम्ही तर 25 तारखेलाच एंड करणार होतो ग्राउंड, पण डिपार्टमेंटचा आदेश आला की ज्या मुलांना राहिलं त्यांना एक संधी देण्यात यावी, म्हणून 26 तारखेला ज्या मुलांचं राहिलं त्या मुलांनी नक्की यायचं. आणि ज्यांनी ईमेल नाही केलेले डिपार्टमेंटला आणि त्यांचं ग्राउंड नाहीये, म्हणजे त्यांना ईमेलच नाही केला आणि सांगितलंच नाही, तुम्ही तरी पण 26 तारखेला ग्राउंडमध्ये जा, तुमचं ग्राउंड घेतल्या जाईल. 90% घेतल्या जाईल, पण 10% काय प्रॉब्लेम येऊ शकतात. पण ज्यांना ग्राउंड दिलं नाही त्यांनी 26 तारखेला म्हणजेच ज्या दिवशी मी व्हिडिओ शूट करतो त्या दिवशी तुम्ही गेले तरी चालतात, 4 वाजेपर्यंत पोहोचले तरी चालतात. आज ज्या मुलं सकाळी येऊ शकले नाही त्यांचं ग्राउंड संध्याकाळी घेण्यात आलं 4च्या बॅचले. म्हणजे 4 वाजायच्या आत तुम्ही पोहोचले तर तुमचं ग्राउंड घेण्यात येईल, तुम्ही मेल करेल असो किंवा नाही करेल असो. ठीक आहे सर, काय प्रॉब्लेम असतील कमेंटमध्ये सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि एक पॉईंट आहे लास्टमध्ये, सगळ्यांचा म्हणणं आहे कट ऑफ. तर कट ऑफ आता जेव्हा तुम्ही रनिंग करसाल ना, आता तुम्हाला समजेल की तुमचा टॉपर कितीवर आहे. नक्की विचारायचं जेव्हा तुम्ही ग्राउंड मारले का नाही, तेव्हा तुमच्या ऑफिसरला नक्की विचारायचं. बॅचमध्ये जितके बी ऑफिसर आहेत 2 स्टारवाल्याचे, ज्याच्या खांद्यावर 2 स्टार आहेत त्याला नक्की विचारायचं सर टॉपर कितीवर होता, ते तुम्हाला सांगाल. म्हणजे तुम्हाला समजून जाईल की खरंच कट ऑफ सरनं जे सांगितलं त्याच्यावर लागणार आहे का आपण सांगतो. म्हणजे मी रियालिटी ऍक्सेप्ट करा, 120 वर आणि 130 वर आणि 140 वर बी कट ऑफ नाही लागणार. त्याच्या मागचं रिझन कसं आहे मी सांगतो. त्यांनी 54 वाले क्वालिफाय केले. 54 वाल्यांना क्वालिफाय काय केलं की जर का 54 वाला आउट ऑफ ग्राउंड मारत असेल, 100 म्हणजे 80चं ग्राउंड घेऊ शकत असेल, तर आपण जर का कॉम्पिटिशन कमी असलं त्या लावू. म्हणजे यांचा अर्थ होता की 54 प्लस 80, 54 प्लस 80 148, 148 वर आपण लावू शकतो. 148 म्हणजे 150 धरून चला तुम्ही, 150च्या पुढे कट ऑफ लागणार आहे, आत कट ऑफ लागणार नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.